आजचा एक किस्सा. पेशंट OPDमध्ये आले होते आणि विचारलं, साधारण एज 42 आहे आणि चांगला क्वालिफाईड व्यक्ती आहे. तर विचारलं की का दारू पिता आहे. तर ते म्हटलं की मी टेक्स्टाईल सेक्शनमध्ये आहे, टेक्स्टाईलमध्ये काम करतो मी आणि दारू पितो. काय संबंध त्याचा असं विचारलं. तर तो म्हटलं की टेक्स्टाईल असल्यामुळं टेक्स्टाईल वर्कमध्ये कापसाचे धागे किंवा जे काही कापडा रिलेटेड जे काही निघतं बाहेर धागे किंवा कापूस म्हटला तो पेशंट ॲक्च्युली, तर ते आमच्या नाकातून तोंडातून आत जातं म्हटलं पोटात आणि त्यामुळे आम्ही दारू पितो. त्यामुळे काय होईल, तर त्याने म्हटलं की त्यामुळे क्लिअर होतं आहे आणि त्यामुळे पोटात ते कापसाचे धागे आणि नाकामधून ते राहत नाही आणि त्यामुळे मला काहीच त्रास होत नाही, उलट बरं आहे म्हणून सांगितलं. मग मी विचारलं की सगळेच कॉटन इंडस्ट्रीतले टेक्स्टाईलमधले सगळे दारू पितात का, असं विचारलं पेशंटला. तर नाही नाही, पण एक जण आमच्यात इंडस्ट्रीत आहे की तो काम करत होता, तो दारू पित नव्हता आणि त्याचं सडनली डेथ झाली आणि तपासामध्ये असं सापडलं की त्याच्या पोटामध्ये कापसाचे गोळे किंवा किंवा धागे म्हणतो आपण कपड्याचे, ते छोटे छोटे जे छोट्या लेवलला असतील, जे नाकातून तोंडातून जातील, तर ते सापडले असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय की पिणाऱ्याला काहीही कारणं चालतात आणि स्वतः काहीतरी एक्सप्लेनेशन देत बसतात. कापसामुळे किंवा ते धाग्यामुळं त्यांचा आम्हाला प्रॉब्लेम येईल शारीरिक आणि त्याच्यामुळे आम्ही दारू पितो, म्हणजे ते काहीच त्रास होणार नाही. तुम्हीच सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. जे हा व्हिडिओ बघतात त्यांनीच आपलं मत मांडावं नक्की, की काय म्हणतात ते, पिणे वालों को पिणे का बहाना चाहिए म्हणतात, त्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. तर सिरियसली पिण्यास कुणीही जबाबदार नाही, तर ती व्यक्ती स्वतः जबाबदार राहायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे, असंच आमचं म्हणणं राहील. थँक्यू.